हे IBS झालं किंवा पोटाचे अल्सर झाले किंवा आम्लपित्त झालं, तर याची काय लक्षणं असतात? पोटाच्या विकाराच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे पोट बिघडणं, भूक न लागणं. साधा लोकांच्या लक्षात येण्यासारखी गोष्ट असते, की आज मला भूक नाही आहे. परंतु जनरली लोकांचं काय होतं, की भूक लागली आहे किंवा न लागली न बघता लोकांची वेळ झाली आहे किंवा आवडता पदार्थ समोर आहे म्हणून लोकं खायला सुरुवात करतात. हे सगळ्यात महत्त्वाचं पोटाचे आजार होण्याचं बेसिक कारण आहे. ज्याच्यामध्ये आपण बघतो, की भूक लागलेली नसताना वेगवेगळे पदार्थ खाणं असेल. मग अगदीच साध्या चपाती भाजीपासून ते मांसाहारासारख्या हाय प्रोटीन डाएट खाणं, या सगळ्या पद्धतीमुळे पोटाचा जाठर अग्नी जो आहे, पाचक अग्नी म्हणतो आपण त्याला, तो कमी होतो. त्याच्यावरती बर्डन येतं, प्रेशर येतं आणि मग खाल्लेलं साधी चपाती, भाजी, भाकरीसारखं सुद्धा अन्नाचं पचन आपलं शरीर करू शकत नाही, की ज्याच्यामुळे पुढे जाऊन शरीरामध्ये आमनिर्मिती म्हणजे विष निर्मिती होते. त्याच्यामधून मग ॲसिड म्हणजे लिव्हरमधून आणि आपण म्हणतो की बिलियरी सिस्टीम असते, आपले पित्तस्रावक ग्रंथी असतात, त्याच्यातून पित्ताचं स्रवण अतिरिक्त प्रमाणामध्ये होतं. प्लस त्याच्यामध्ये काय होतं, की ह्याचं अतिस्रवण झाल्यामुळे आतड्यांची जी त्वचा असते, या आतड्यांच्या त्वचेमध्ये नाजूक त्वचा असते ती आणि त्याला जखमा व्हायला सुरुवात होतात. त्याला अल्सरेशन म्हणतो. हे अल्सरेशन शरीराच्या पोटाच्या वरच्या भागामध्ये होतं, मधल्या भागामध्ये होतं आणि शरीराच्या पोटाच्या किंवा आतड्यांच्या शेवटच्या भागामध्ये होतं आणि त्यानुसार मग त्याचं नावं ठेवलेली आहेत, की गॅस्ट्रिक अल्सर, पेप्टिक अल्सर किंवा डिओडिनल अल्सर किंवा आणखीन इंटेस्टिनल अल्सर. हे अल्सर म्हणजे व्रण म्हणजे जखमा तयार होणं आणि ह्या जखमा झालेल्या आतड्याच्या मार्गातून अन्न जात असताना त्या ठिकाणी त्या जखमांमध्ये अन्न ॲसिडिक लेवलचं असेल तर ॲसिडिक आणि अल्कलाईन म्हणजे साधारण क्षारीय अन्न असेल तर ते क्षारीय अशा प्रकारे ते त्या ठिकाणी जातं आणि त्या ठिकाणी अन्न गेल्यानंतर तिथली ॲसिडिटी त्या जखमांमध्ये चिघळवतं आणि त्या प्रमाणे तिथलं जखम चिघळून आतमध्ये दुखायला सुरुवात होते किंवा रक्तस्राव सुरुवात होते. मग त्याच्यापासून संडासला काळी होणं असेल किंवा साक्षात रक्त पडणं असेल, संडासच्या जागेला आगाग होणं असेल, पोटामध्ये आग होणं असेल, गॅसेस तयार होणं असेल, पोट दुखणं असेल, त्याचप्रमाणे मळमळ, जळजळ, डोकेदुखी, अंगदुखी यासारखी लक्षणं ह्या पोटाच्या विकारांमध्ये निर्माण होतात.